सर्वात प्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ नेते किसनवीर आबा, मदनप्पा, लक्ष्मणराव तात्या, बाळासाहेब भिलारे या सर्व महान नेत्यांना विनम्र व्यक्तीच्या माझ्या वतीने, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर माझ्या उपस्थित असलेले सर्व आपण लोकशाहीतल्या राजांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी आवर्जून ह्या अशा अत्यंत महत्त्वाच्या धावपळीच्या अंतिम टप्प्यात आज आदरणीय अजितदादांनी आपल्याला वेळ दिली, ते या ठिकाणी आपल्याला संबोधित करायला आले आणि नुकतंच ह्या मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार, कार्यसम्राट आमदार मकरंद आबा यांनी त्यांच्या मनोगतामध्ये संपूर्ण काय काय कामं झाली याचं संपूर्ण आपल्या समोर तपशील दिला आणि त्याकरता दादा या ठिकाणी आले। मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी आवर्जून आमदार देवयानीताई फरांदे देखील माझं मनोबल वाढवण्याकरता आल्यात, त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बकाजी आबा पाटील, माझे मित्र नितीन काका पाटील, प्रतापराव अण्णा, धैर्यशील दादा कदम, अशोकराव बापू गायकवाड, अमित कदम, उदय कबुले, संजय बाबा गायकवाड, नितीन बुरगुडे पाटील बापू, राजू शेठ राजपुरे, दत्तानाना ढमाळ, बाबूराव संगपाळ, प्रमोददादा शिंदे, श्यामराव गाढवे, शशीदादा पिसाळ, दिलीप बाबा पिसाळ, सुनील तात्या काटकर, मदनप्पा भोसले, अनिल सावंत, राजेंद्र अण्णा तांबे, विशाल तोष्णीवाल, सीमाताई जाधव, स्मिताताई देशमुख, किरण नाना साबळे, राजेंद्र लवंगारे, मनीषाताई कैसास, विमलताई पार्टे आणि असंख्य या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या मतदारसंघातले सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी आज आमच्या सगळ्या मकरंद आबांच्या विनंतीला आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपला बहुमोल वेळ खर्च करून वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आभारी मानतो। मकरंद आबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की विकास कामांचा उल्लेख केला। मला त्यावर एवढंच सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा निधी उपलब्ध होतो त्याच्या मागं कारणं असतात। जेव्हा एक स्थिर सरकार असतं, स्थिरता असते, स्टेबल गव्हर्नमेंट असतं, त्यावेळेस संपूर्ण एक नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं आणि ज्यावेळेस चांगल्या प्रकारे नियोजन आपण करतो त्यावेळेस संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या आमदारकीच्या मतदारसंघात, खासदारकीच्या मतदारसंघात विकास कामं आपल्याला करता येतात, निधीचं योग्य वाटप करता येतं। दर 5 वर्षांनंतर निवडणुका ह्या अटळ असतात आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीत जेव्हा निवडणूक पार पडतात त्यावेळेस एक 5 वर्षाचा डेव्हलपमेंट प्रोग्राम आखला जातो, पण तो पूर्ण करण्यासाठी एक स्थिर सरकारची गरज असते। ज्या ठिकाणी अस्थिरता असते त्या ठिकाणी तो प्रोग्राम किंवा तो जो प्लॅन 5 वर्षाचा जो प्लॅन आहे
तो कधीच आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. आज महायुतीच्या माध्यमातून अनेकांनी तोंडसुख त्यावेळेस घेतलं की अजितदादा असतील, मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, की यांनी गद्दारी केली किंवा त्यांनी वेगळा चौथा सुभा निर्माण केला. तसं नाही. जर कामच होत नव्हती आणि अस्थिरता ज्या ठिकाणी असते त्यावेळेस एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी आणि एकनाथ शिंदेनी जे पाऊल उचललं ते पाऊल योग्यच होतं. कारण की जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण लोक आपल्याला निवडून देतात त्यावेळेस त्यांच्या आपल्याप्रती विश्वास ते व्यक्त करतात. त्या विश्वासाला वाटेल त्या परिस्थितीत तडा जाऊन दिला नाही पाहिजे. हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं ती जबाबदारी असते. आणि लोकांचे जे विकास कामं असतील, डेव्हलपमेंटचे जे कामं असतील ते जर झालं नाही तर मग परत लोकांसमोर जायचं तरी कुठला चेहरा घेऊन आणि काय सांगायचं लोकांना. कारण की लोकांचा एकच विचार असतो, आम्ही आपल्याला मतदान केलं, आम्ही आपल्याला निवडून दिलं, त्यामुळे आता तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी ह्या नात्याने जबाबदारी तुमची आहे की आमचं जे काय संपूर्ण जे आमच्या मूलभूत सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे. आणि तोच एकमेव विचार घेऊन मगाशी म्हणजे अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी तो निर्णय घेतला. त्यामुळे कुठल्या स्वार्थापोटी घेतलेला हा निर्णय नाही आहे. आणि स्थिरता जर स्थिरताबद्दल बोलायचं झालं तर आज या गेल्या 10 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर यापूर्वी स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं तो काळ आणि हा काळ, आज लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आज संपूर्ण जग एवढं एकदम जवळ आलेलं आहे. प्रत्येक जण विचार करतो की मग ह्या 10 वर्षात जे काही संपूर्ण योजना मायक्रो प्लॅनिंग, मायक्रो प्रोसेसिंग करून ज्या मार्गी लावण्यात आल्या, मग त्या काळात का झाल्या नाही? त्यावेळेस मीडिया एवढा नव्हता, त्यावेळेस सोशल मीडिया तर नव्हताच. आणि त्यामुळं आपल्याला लोकांना ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य आहे त्याच्या पलीकडं काय चाललं हे कोणाला समजत नव्हतं. आणि म्हणून आपण एक विचार करणं पाहिजे की त्यावेळेस ज्यांना जबाबदारी दिली होती, ज्यांना भरभरून आपण मतदान केलं, त्यांनी काहीच केलं नाही. आणि पुन्हा मग आता आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यांच्या पंतप्रधानांच्या उमेदवारावरती नावावरती देखील एकमत होत नाही. तिथंसुद्धा विसंगती पाहायला मिळते, तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती विस्कळीतपणा पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारचं नियोजन नाही. कुठल्या प्रकारचं नियोजन जेव्हा नसतं तेव्हा प्रगती होत नाही. तेव्हा अधोगतीच्या दिशेने आपण वाटचाल करत असतं. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की या संपूर्ण देशामध्ये जवळपास 80% जे लोक आहेत हे शेती, त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह म्हणा किंवा त्यांचं अर्थव्यवस्था, कुटुंबाची अर्थव्यवस्था ही शेतीशी निगडीत आहे. आणि मग अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचं, खास करून आपण या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शुगर लॉबी म्हणतो ज्याला, किंवा साखर कारखान्यांचा हा संपूर्ण परिसर, अनेक वर्षापासून मागणी होती की या शेतीवर लागणारा जो इन्कम टॅक्स आहे, आपलं कारखान्यावर लागणारा तो इन्कम टॅक्स आहे तो रद्द करण्यात यावा. पण मात्र झाला नाही. का केला गेला नाही? इच्छाशक्ती नव्हती का त्याच्यावर विचार केला गेला नाही? हे गोडं हे कधी कोणाला सुटलं नाही. पण मात्र ज्यावेळेस अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावर प्रामाणिकपणे बसून एक चांगला निर्णय घेतला आणि अमित शहाजींची भेट घेऊन आज संपूर्ण मगाशी मकरंदाबांनी जे उल्लेख केला की संपूर्ण तो इन्कम टॅक्सचा लागणारा जो मोठा कर होता तो कायम स्वरूपात आता रद्द झाला. एक प्रकारचा मोठा दिलासा तुम्हाला संपूर्ण शेतकरी वर्गाला मिळाला. आणि तो जर लागू केला असता तर मला सांगा काय अवस्था झाली असती.
तुम्ही ऊस उत्पादक आहात, ऊसाचं ऊस घातला कुठला असता? कारण की कारखान्याची अवस्था अशी झाली असती की पगार द्यायचा कुठून, ताळमेळ सगळं आणि सगळं बिघडलं असतं. आणि त्यामुळं या बारकावे पाहणारं आता जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं शासन आहे, हे एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या संपूर्ण एवढ्या बारकाईने, म्हणजे त्या काळात नुसत्या घोषणा झाल्या, गरिबी हटाव देश बचाव, जय जवान जय किसान. काय योजना आखल्या गेल्या गरिबांसाठी, काय योजना राबवल्या गेल्या जवानांसाठी, काय योजना राबवल्या गेल्या किसानांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी. नुसतं घोषणा दिल्या आणि लोकांचे पोतं भरभरून मतं अनेक वर्ष घेतली. पण ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये घोषणा त्यांनी दिल्या, पण त्याची पूर्तता कोणी केली तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय दादा एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस ह्या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून त्याची पूर्तता झाली, हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर आपण जर बारकाईने विचार केला की ह्या मतदारसंघात एकंदरीत आपण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध जो झाला, त्याकरता एक स्थिर सरकार होतं म्हणूनच उपलब्ध झाला. उद्या जर संपन्न आपण जर चुकीचा निर्णय जर घेतला तर बाकी काय होत नाही. 99 साली असाच एक लोकशाहीतल्या आपण सर्व राजांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेसचं जे शासन होतं त्यांना जेव्हा सिंचनाचे संपूर्ण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत होता, त्या शासनाला आपण सर्वांनी घरी बसवलं. 1-2 नाही तर तब्बल 15 वर्ष. आणि आज जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते त्यावेळेस पालकमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्याकडे सिंचन खातं होतं. पण मात्र ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं सोडूनच द्या, महाराष्ट्र सोडून द्या, पण साधं सातारा जिल्हा, ह्या जिल्ह्यातले जे संपूर्ण प्रकल्प हे रखडले गेले. एक नवा रुपयासुद्धा ते निधी ह्या कुठल्या कामांसाठी दिला गेला नाही. पण मात्र ज्या वेळेस महायुतीचं शासन आलं, परिवर्तन झालं, त्यावेळेस काय झालं तर मोठ्या प्रमाणात दादांनी निधी ह्या संपूर्ण प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळंच आज अनेक प्रकल्प मार्गी लागले, ज्याचा उल्लेख लिफ्ट इरिगेशन स्कीम असेल, नागेवाडी धरण असेल आणि जे आता प्रोसेसमध्ये आहे जे सोळशीचं धरण असेल, या सगळ्यांना कवठे केजल झाली, अनेक ज्या स्कीम झाल्या, लोणांचे स्कीम झाली. हे कशामुळे झालं? हे कशामुळे झालं? त्याचं मूळ कारण म्हणजे लोकांच्या प्रती असणारं त्यांची एक आदरभाव असावा लागतो, जो आज त्यामुळं ह्या गोष्टी हे प्रकल्प मार्गी लागतात. आणि आज या महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण लोकांसाठी वेगवेगळे क्षेत्रामध्ये किंवा आज आपल्याला माहीत आहे की हा जो वाई मतदारसंघ आहे, म्हणजे त्याच्यात खंडाळा तालुका आला, त्यात तुमचा वाई तालुका आला आणि महाबळेश्वर तालुका आला. त्यावेळेची परिस्थिती काय होती? अनेक वर्षापासून सगळं खंडाळा तालुका म्हणजे सगळं माळरानच आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्यामुळं इथं तीच परिस्थिती तुमच्या महाबळेश्वर तालुक्याची, डोंगरी संपूर्ण परिसर. आणि मग कुटुंबाचा देखरेख करण्याकरता अनेक लोक फक्त अंगावरच्या कपड्यावर मुंबईसारख्या, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी त्यांनी धाव घेतली फक्त आपल्या कुटुंबाचे पोटाचे खळगे भरण्याकरता. आज मला सांगा, त्या ठिकाणी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, त्या ठिकाणी गेले अंगावरच्या कपड्यावर, पण त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर, बलबुत्यावरती त्यांनी आज एवढ्या मोठ्या संस्था निर्माण केल्या, ज्याचा अभिमान आपल्या संपूर्ण सातारकरांना वाटावा. कारण की कोट्या आणि कोट्यावधी रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी होती. ज्यावेळेस इथं ते गेले त्यावेळेस ते बरेचसे माथाडी त्या कामगार म्हणून त्या ठिकाणी गेले. त्यावेळेस या संपूर्ण पाटण तालुक्याचे आणि ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी त्यांच्या संपूर्ण त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे संपूर्ण हक अधिकार हे अबाधित म्हणजे व्यवस्थित राहिले पाहिजे. ह्यासाठी ती संपूर्ण योजना ती संघटना स्थापन केली, ती करण्यात आली. पण अलीकडच्या काळात तर वेगळंच पाहायला मिळतं आहे.
सर्व म्हणजे जवळपास 4,000पेक्षा जास्त कोटींचा तिथं संपूर्ण अफरातफर झाली. ज्या लोकांच्या जीवावरती तुम्ही संपूर्ण ज्यांनी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांनाच डबऱ्यात घालण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग सांगायचं की हे लोक म्हणजे मी काय कोर्टात गेलो नव्हतो, मी उमेदवारी अर्ज दाखल केला जसं त्यांनी पण आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, पण आम्ही हे नाही कोर्टात गेलो की मला 7 तारखेपर्यंत मला लोकांशी संवाद साधायचा आहे आणि कृपया मला बेल मिळावं. हे मला का करावं लागलं नाही, कारण की मी कुठलाही गैरप्रकार केलेला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही. पण ह्यांना ज्या वेळेस अर्ज दाखल करायच्या अगोदर 2 दिवस अगोदर कोर्टात गेले, जर तुम्ही काही केलं नसेल तर मग तुमचं मन का तुम्हाला खात होतं, जायचं नव्हतं कोर्टात. आणि मग कोर्टात गेले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अर्ज दिला की आम्हाला 7 तारखे हे मतदान होतोपर्यंत आम्हाला जामीन देण्यात यावा. कोर्टाने सरळ कागदपत्र काय न्यायदेवता काय जर खोटं जर त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा. त्या ठिकाणी हजारो जे माथाडी कामगार आहेत, आज त्यांचा प्रश्न आहे, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी त्याची दखल घेतली. आमचे मित्र आणि पाटण तालुक्याचे अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र मग नरेंद्र पाटील असतील, रमेश पाटील, त्यांनी मोठ्या प्रमाणात ते आवाज उठवला. आणि त्यामुळं त्यांना मी सांगितलं की ही अण्णासाहेब पाटलांचं ह्याला लागलेला हा जो कलंक आहे हा आपल्याला पुसून काढायचा आहे. काय चाललं आहे काय, आणि अशा जर एका बाजूला शिष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शिष्टाचाराच्या बाजूने आहात का भ्रष्टाचाराच्या बाजूने? कोणाच्या बाजूने? भ्रष्टाचार, शिष्टाचार ना. भ्रष्टाचार जर करायला लागलं तर मग काय मला सांगा ना. एवढी एक छोटीशी मार्केट म्हणजे काय छोटी म्हणजे मोठीच आहे, जर त्या मार्केट कमिटीमध्ये भ्रष्टाचार एवढा झाला तर विचार करा, जर ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये खासदार म्हणून येत तर नाही ते सोडून द्या, तर समजा एक असं काल्पनिक विचार करा की त्याला आपण खासदार बनवलं तर काय होणार आहे. आता जे मकरंद आबांनी सांगितलं ना, एवढे 10,000 11,000 कोटी हे एवढ्या पुरतंच मर्यादित राहणार, तिथं पूर्णविराम लागणार, कारण की त्यापुढं काही होणार नाही. आणि तुम्ही ना सांगतो तुमचे खिसे आहे ना आणि कपाटं त्याला फार बिल्डिंग करून ठेवा, कारण की त्याच्यातसुद्धा काही शिल्लक ठेवणार नाही. विचार करायच्या गोष्टी असतात. त्यामुळे ह्या संपूर्ण मतदारसंघातनं ज्या कृष्णे नदीचा उगम होतो, उगमापासून संगमापर्यंत जसं नमो गंगा ते शुद्धीकरण हाती घेतलं, त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ज्या नद्या त्यांच्या लिस्टमध्ये आहे त्यात कृष्णा नदीचा समावेश झालेला आहे. त्यामुळे त्या धर्तीवर या संपूर्ण कृष्णा नदीचा सुद्धा आपण शुद्धीकरणाचा आपण कार्यक्रम या 5 वर्षाच्या कालावधीत राबवणार आहोत, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये. आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे, मोठ्या प्रमाणात ते टुरिस्ट केंद्र शासनाच्या माध्यमातून टुरिस्ट फॅसिलिटीज असतात. मग तुमचं नाईट सफारी असेल किंवा मग तुमचं म्हणजे जो वन विभागाचं ज्या जमिनी आहेत त्यातसुद्धा संपूर्ण आपल्याला शासनाकडनं मान्यता जसं रणथंभोर नावाचं एक ठिकाण आहे, तिथं टायगर सँच्युरी म्हणजे जसं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इथं आहे, त्याच प्रकारे तिथंसुद्धा रणथंभोर व्याघ्र प्रकल्प आहे. त्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात निधी आणून ते सुद्धा आपण चालू करण्याचा आमचा मानस आहे. ह्या संपूर्ण खंडाळा, शिरवळ, केसुर्डी या ठिकाणी मोठमोठे जे कारखानदारी पाहायला मिळते, त्याच प्रमाणावर तशाच धर्तीवर वाईची जी थोड्याफार प्रमाणात थोड्या जी दुर्लक्षित झालेली किंवा तिथं जास्तीत जास्त कारखानदारी कशी येईल आणि रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मी एकटा नाही, मी मकरंद आबा आणि ज्यांना विसरून चालणार नाही असे नितीन काका आणि नितीन बापू, आणि जिथं दोन नितीन असल्यानंतर विषय संपला म्हणून समजा. हे सर्व निश्चितपणे करत असताना केवळ आम्ही एकटं जसं आमच्या स्वतःच्या मतावर मी निवडून जाऊ शकत नाही किंवा निवडून जाऊ शकत नाही, तसं
आमच्यामुळं तुम्ही नाही आहात, तुमच्यामुळं विनम्रपणे सांगतो की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. आणि त्यामुळं तुम्हाला विश्वासात घेऊन तुमचा संपूर्ण कुठल्याही प्रकारे तुम्हाला ठेस न लागता किंवा तुम्हाला तुमचं जे मत तुम्ही देता आम्हाला बटन दाबून, त्याच्या एवढंच महत्त्वाचं जर काय असेल तर तुमचं वैचारिक मत म्हणजे तुमच्या सूचना असतील त्यासुद्धा महत्त्वाच्या आहे. आणि त्यामुळे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, निवडून दिल्यानंतर तुमचं जबाबदारी संपत नाही, त्यातून चालू होती. प्रत्येकाने त्याचं हे लक्षात ठेवावं, कारण की आपापल्या ज्या ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी नेमकं आपलं काय केलं पाहिजे याची जास्त माहिती तुम्हाला आहे. तशा सूचना आम्हाला दिल्यात. आता निश्चितपणे त्याच्यावरती केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मी आणि मकरंदाबा आम्ही हातात हात घालून निश्चितपणे त्या पूर्ण तस नेऊ, एवढं या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की स्ट्रॉबेरी, आलं आणि हळद मोठ्या प्रमाणावरती ह्या ठिकाणी त्याचं इथं उत्पादन होतं. याकरता संशोधन केंद्र त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून उभे केले जातील, हे सुद्धा सांगावंसं वाटतं. तीर्थक्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्षेत्र महाबळेश्वर, मांढरदेवी असेल, धोम, वाई, प्रतापगडचा आणि ह्या संपूर्ण याचा एक आराखडा तयार करून ह्याच्या डेव्हलपमेंट करता देखील संपूर्ण प्रयत्न करणार. मकरंदाबा तर निश्चितपणे त्यांनी ती प्रक्रिया चालू केलेली आहे. माझ्या परीने जेवढं काय हातभार लावता येईल, जेवढं काय करता येईल त्यात कुठं कमी पडणार नाही. त्याचबरोबर ह्या मतदारसंघात ज्या 3 मोठ्या नगरपालिका आहेत, महाबळेश्वर, पाचगणी आणि तुमची वाई नगरपालिका, जिथं आता ही सभा होत आहे, ह्याकरता सुद्धा UDच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या मोठ्या स्कीम्स असतील, अमृतच्या खाली असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील, ह्या ठिकाणी आबांनी सांगावं काय करायचं आणि केंद्रातनं शासनाच्या माध्यमातून संपूर्ण तिथं निधी तिथं मंजूर करून आणण्याचं काम माझं राहील. मगाशी हॅमचं तर आम्ही मागंसुद्धा आमचा पण प्रस्ताव होता, त्याचा उल्लेख आबांनी केला, त्यांनीसुद्धा दिला होता. सुरूर ते पोलादपूरपर्यंत जो रस्ता आहे, कारण की आपल्याला माहीत आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की रोपवेचा जो प्रोजेक्ट आहे त्याला मान्यता मिळालेली आहे, म्हणजे धोमपासून प्रतापगडपर्यंत. पण आता फक्त राहिलं होतं, मी नितीन गडकरींशी बोलत असताना मी त्यांना सांगितलं की ते लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून घ्या. पण दादा त्यावेळेस मला नितीनजींनी सांगितलं की ते महाराष्ट्र शासन ते करणार आहेत, त्यामुळं आपण ते म्हणजे लक्ष देऊन दिलं तर निश्चितपणे ते होईल याची मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर एक सांगतो, मगाशी स्वाभाविक आहे प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असणं, आणि का नसाव्यात, का उदयनराजेंनीच त्या पदावर राहावं, का दुसरं कोणी नाही. आणि त्यामुळं नितीन काकांशी सुद्धा एक भावना होती की आपल्याला पण म्हणजे ॲम्बिशन प्रत्येकाला जर नसली तर मग आपण आयुष्यात कुठं पोचूच शकत नाही. आणि त्या हिशोबाने मी दादांना विनंती करणार आहे की दादा, नितीनसारखा एक चांगला उमदा असं एक नेतृत्व आहे, त्याला ह्या बाबतीत योग्य ते आणि महत्त्वाचं स्थान आपण देण्याचं काम करावं, ही विनंती संपूर्ण ह्या मतदारसंघ आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने आपल्याकडं मी करतो आहे. बराच वेळ झाला त्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही. दादांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.